नमस्कार, वेलकम, सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, परत आपले स्वागत आहे जिओग्राफी वर्ल्डमध्ये. आपण मागील व्हिडिओत लोकसंख्येचे घटक नंबर 1 वयोरचना, नंबर 2 लिंगरचना, नंबर 3 साक्षरता आणि शिक्षण या उपघटकांचा अभ्यास केला. आज आपण नंबर 4 व्यावसायिक संरचना या उपघटकाची माहिती अभ्यासणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक संरचनेची व्याख्या किंवा संकल्पना. बघा, कार्यशील लोकसंख्येची विविध व्यवसाय गटातील वर्गवारी म्हणजे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना होय, किंवा लोकसंख्येतील प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण म्हणजे व्यावसायिक संरचना होय. किंवा 15 ते 59 या वयोगटातील कार्यशील लोकसंख्येचे व्यवसायानुसार वर्गीकरण म्हणजे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना होय. अशा प्रकारे व्यावसायिक संरचनेची व्याख्या किंवा संकल्पना अभ्यासता येते. यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे कार्यशील लोकसंख्या ही 15 ते 59 या वयोगटातील स्त्री पुरुष ही लोकसंख्या प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक यासारख्या विविध व्यवसायांमध्ये गुंतलेली असते. या 4 प्रकारच्या व्यवसायांत कार्यशील गटातील किती टक्के लोकसंख्या आहे त्यावरून देशाच्या आर्थिक विकासाचा स्तर ठरवता येतो. या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड असतो. याचे कारण म्हणजे विकसित राष्ट्रांमध्ये औद्योगिक आणि पायाभूत सुविधा प्रामुख्याने उपलब्ध असल्यामुळे अशा देशांतील कार्यशील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसायात जास्त आढळते. जशी लोकसंख्येची कार्यकुशलता वाढते तसे प्राथमिक व्यवसायातील लोकसंख्येचे प्रमाण कमी होत जाते आणि द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायातील लोकसंख्येचे प्रमाण वाढते. शैक्षणिक सेवा सुविधा वाढतात. तंत्रज्ञानाच्या आधारे विविध उद्योग व्यवसाय वाढतात व साधनसंपत्तीची निर्मिती होते. पायाभूत सेवा सुविधा निर्माण केल्या जातात. या तांत्रिक प्रगतीच्या आधारे प्राथमिक व्यवसायात कमी लोकसंख्या कार्यरत असूनही ते व्यवसाय उत्तम प्रकारे कार्यरत राहतात. याला उद्योगप्रधान अर्थव्यवस्था असेही म्हणतात. अर्थातच असे देश, प्रदेश आर्थिकदृष्ट्या विकसित असतात. या उलट ज्या देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषीप्रधान आहे तेथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आढळते. म्हणजे एखाद्या प्रदेशात प्राथमिक व्यवसायात जर कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर असा देश विकसनशील देश दिसून येतो. यालाच कृषीप्रधान अर्थव्यवस्था असे म्हणतात. याला कारण प्राथमिक व्यवसायात लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांत लोकसंख्येचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ पायाभूत सेवा सुविधा, उद्योग आणि कुशल मनुष्यबळ लागणारे विविध व्यवसाय अशा प्रदेशात कमी विकसित झालेले दिसतात. याचाच अर्थ व्यावसायिक संरचनेवरून देशाच्या आर्थिक विकासाचा दर ठरतो. याचप्रमाणे विविध व्यवसाय गटातील लोकसंख्येची टक्केवारी ही त्या देशाच्या विकासाचा मापदंड व निर्देशक असते. अशा प्रकारे व्यावसायिक संरचना याविषयी माहिती अभ्यासता येते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. जरा प्रयत्न करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यात तक्ता क्रमांक 2.3 मधील
माहितीचे काळजीपूर्वक वाचन करा व प्रश्नांचे उत्तरे लिहा. बघा तक्ता क्रमांक 2.3 भारताची व्यावसायिक संरचना सन 1901 ते 2011. या तक्त्यात पहिल्या रकान्यामध्ये वर्ष दिलेले आहे. त्यात 1901 नंतर 1951, त्यानंतर 1961, नंतर 1971, त्यानंतर 1981, त्यानंतर 1991, नंतर 2001 आणि शेवटी 2011. अशा पद्धतीने व्यावसायिक संरचना सन 1901 पासून 2011पर्यंत आकडेवारी दर्शविलेली आहे. आणि त्याखाली प्राथमिक सेवा क्षेत्राचे व्यवसाय दाखवले आहेत. त्यात शेतकरी, शेतमजूर, पशुधन, वनसंकलन, मासेमारी व खाणकाम यासारखे प्राथमिक व्यवसायांची आकडेवारी त्यापुढे दर्शविलेली आहे. त्यानंतर द्वितीयक सेवा क्षेत्राची आकडेवारी दिली आहे. त्यात उद्योगधंदे आणि बांधकाम. आणि शेवटी तृतीयक सेवा क्षेत्र. त्यात व्यापार आणि वाणिज्य, वाहतूक, साठवण आणि दळणवळण आणि इतर सेवा याविषयीची आकडेवारी त्यासमोर दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या तक्त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न, तक्ता काय दर्शवितो? तर तक्ता क्रमांक 2.3 हा प्रामुख्याने सन 1901 पासून 2011पर्यंत भारताची व्यावसायिक संरचना दर्शवितो. म्हणजेच त्या दशकात भारतातील कोणकोणत्या व्यवसायात भारताची किती टक्के कार्यशील लोकसंख्या काम करीत होती ही सांख्यिकीय माहिती हा तक्ता दर्शवतो. अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. यानंतर दुसरा प्रश्न, सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी? तर विद्यार्थी मित्रांनो, 1951 साली भारताची सर्वाधिक म्हणजे 72.7% कार्यशील लोकसंख्या प्राथमिक सेवा क्षेत्रात गुंतलेली आहे. यात शेतकरी, शेतमजूर, पशुधन, वनसंकलन, मासेमारी इत्यादी उद्योग आणि खाणकाम अशा व्यवसायांत ही लोकसंख्या कार्यरत असल्याचे दिसते. अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर देता येते. त्यानंतर तिसरा प्रश्न, कोणत्या व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या तक्त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की 1951 साली भारताची केवळ 10% कार्यशील लोकसंख्या द्वितीयक सेवा क्षेत्रातील उद्योगधंदे व बांधकाम या व्यवसायात गुंतलेली होती. अशा पद्धतीने आपल्याला तिसऱ्या प्रश्नाचंही उत्तर देता येईल. यानंतर चौथा प्रश्न, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसत आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तक्त्याचं निरीक्षण केलं असता त्या ठिकाणी द्वितीयक व तृतीयक सेवा क्षेत्रातील व्यवसायांतील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण प्रत्येक दशकात वाढताना दिसत आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न, बघा कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात कमी होताना दिसत आहे? तर प्राथमिक सेवा क्षेत्रातील व्यवसायातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण प्रत्येक दशकात कमी होताना दिसत आहे. अशा पद्धतीने पाचव्या प्रश्नाचंही उत्तर आपल्याला देता येते. यानंतर तक्ता क्रमांक 2.3 मधील 6वा प्रश्न, त्यात म्हटले आहे 1901 व 2011 या सालातील आ,
आणि ई ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे सुयोग्य आलेख तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य प्रमाण घेऊन असा सुयोग्य आलेख या ठिकाणी तयार केला आहे. बघा, 1901 व 2011 या सालातील अ, आ आणि ई या ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेखाच्या स्वरूपात भारताची व्यावसायिक संरचना दर्शविली आहे. त्यानंतर तक्ता क्रमांक 2.3 त्यामधील 7वा प्रश्न, स्तंभालेखाची तुलना करून तुमचे निष्कर्ष एका परिच्छेदात लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, संबंधित स्तंभालेखाचे तुलनात्मक निरीक्षण केले असता आपल्याला काही ठळक निष्कर्ष काढता येतील. बघा, प्राथमिक सेवा क्षेत्रात 1901 पासून 2011 पर्यंत लोकसंख्या कमी होताना दिसून येत आहे. बघा, 1901 ला 71.9% लोकसंख्या होती. ती 1951 ला 72.7%, म्हणजे वाढ झाली आहे असे दिसते. पण नंतर 1961 ते 2011 पर्यंत लोकसंख्या कमी होताना दिसून येत आहे, तर अन्य सेवा क्षेत्रात वाढ होताना दिसते. त्याचप्रमाणे द्वितीयक आणि तृतीयक सेवा क्षेत्रात देखील लोकसंख्येची वाढ होताना पाहायला मिळते. अर्थातच या आलेखावरून असे दिसते की या व्यावसायिक आकृतिबंधातील बदल असाच राहिला तर भविष्यात द्वितीयक आणि तृतीयक सेवा क्षेत्रातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढत जाईल. त्याच वेळेस प्राथमिक सेवा क्षेत्रातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण कमी होत जाईल आणि भारताची ओळख विकसित राष्ट्र म्हणून होईल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुलनात्मक दृष्टिकोनातून निष्कर्षात्मक परिच्छेद आपल्याला लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण नंबर 2 लोकसंख्या भाग 2 मधील लोकसंख्येचे घटक अभ्यासत आहोत. त्यात आपण आत्तापर्यंत नंबर 1 वयोरचना, नंबर 2 लिंगरचना, नंबर 3 साक्षरता आणि शिक्षण आणि नंबर 4 व्यावसायिक संरचना हे लोकसंख्येचे उपघटक आपण अभ्यासलेत. आता आपण लोकसंख्येच्या घटकांमधील 5वा उपघटक अभ्यासणार आहोत. तो म्हणजे लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात सांगितल्याप्रमाणे लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणांवरून लोकसंख्येचे ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या असे वर्गीकरण करता येते. ग्रामीण आणि शहरी वसाहतीतील लोकसंख्येची काही विशेष वैशिष्ट्ये दिसून येतात. या दोन्ही लोकसंख्येचे राहणीमान, व्यवसाय, सामाजिक रचना इत्यादी वेगळ्या असल्याने हे वर्गीकरण सहज करता येते. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येचे वय, व्यावसायिक संरचना, लिंग गुणोत्तर, लोकसंख्येची घनता आणि विकासाचा स्तर यांत तफावत असते. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येतील फरक जाणून घेण्यासाठीचे मापदंड प्रत्येक देशात वेगवेगळे असू शकतात. सर्वसाधारणतः प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या कार्यशील लोकसंख्येचा वर्ग जेथे जास्त असतो तो ग्रामीण भाग, तर प्राथमिक व्यवसायाशिवाय इतर व्यवसायांत कार्यशील लोकसंख्या जास्त गुंतलेली असेल तर तो शहरी भाग असे मानले जाते. आता आपण लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना यातील फरक ठळकपणे जाणून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण रचना. ग्रामीणमध्ये प्राथमिक व्यवसायांत गुंतलेल्या कार्यशील लोकांचा वर्ग जेथे अधिक असतो त्यास ग्रामीण वस्ती असे म्हणतात.
तर शहरी वस्ती सर्वसाधारणपणे प्राथमिकशिवाय इतर द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक व्यवसायात गुंतलेल्या कार्यशील लोकांचे प्रमाण अधिक असल्यास शहरी वस्ती असे म्हणतात. ग्रामीण भागात लोकसंख्येची घनता कमी असते तर शहरी भागात लोकसंख्येची घनता अधिक असते. ग्रामीण लोकसंख्येची साक्षरता तुलनेने कमी व स्त्रियांचे प्रमाण जास्त असते, कारण ग्रामीण भाग हा स्थलांतरित देणारा प्रदेश असतो. तर शहरी भागातील लोकसंख्येची साक्षरता तुलनेने जास्त, तसेच स्त्रियांचं प्रमाण कमी असते, कारण शहरी भाग हा स्थलांतरित घेणारा प्रदेश असतो. ग्रामीण भागात स्थलांतरामुळे कार्यशील लोकांचे प्रमाण कमी असते, तर शहरी भागात कार्यशील लोकांचे प्रमाण जास्त असते. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी असतात, म्हणून उत्पन्नही कमी असते. अनेक अपकर्षक घटकांमुळे व्यक्ती या प्रदेशातून स्थलांतर करतात, तर शहरी भागात रोजगाराच्या संधी अधिक, शैक्षणिक सुविधा अधिक, वैद्यकीय सुविधाही अधिक आणि म्हणून उत्पन्न अधिक असते. राहणीमानाचा दर्जा उंचावलेला असतो. या ठिकाणी मनोरंजनाच्या सुविधाही अधिक असतात. यासारख्या अनेक सेवा सुविधांमुळे लोक येथे आकर्षित होऊन स्थलांतर करतात. थोडक्यात वास्तव्याच्या ठिकाणांवरून लोकसंख्येचे ग्रामीण आणि शहरी असे वितरण आपण अभ्यासले. त्यात खूप लक्षणीय फरक दिसून येतात. अशा प्रकारे लोकसंख्येचे घटक मधील लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना आपण या ठिकाणी अभ्यासली. यानंतर सांगा पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यात म्हटले आहे, याशिवाय कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारावर लोकसंख्येची रचना दाखवता येईल त्याची यादी करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पाठात आत्तापर्यंत आपण वयोरचना, लिंगरचना, साक्षरता, व्यावसायिक संरचना आणि ग्रामीण शहरी रचना हे लोकसंख्येचे घटक आपण अभ्यासलेत. या व्यतिरिक्त लोकसंख्येची रचना त्यांच्या वांशिक गटानुसार, भाषिक गटानुसार तसेच धार्मिक आधारावर अभ्यासता येऊ शकते. त्याचप्रमाणे लोकसंख्येची घनता, लोकसंख्या वितरण, लोकसंख्या वाढ, लोकसंख्या आकार आणि वयोगट संरचना या वैशिष्ट्यांच्या आधारावर लोकसंख्येची रचना आपल्याला दाखवता येईल. अशा प्रकारे आपण या पाठात लोकसंख्येचे घटक अभ्यासलेत. या प्रकरणाचा पुढील भाग घेऊन लवकरच मी आपल्यासमोर उपस्थित होईन. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.